तुमच्या समोर इथं लिहिलेलं आहे गोल्डन की पॉइंट्स मध्ये राईट साइडला. मग पुढे त्यांनी दिले की आयडोफॉर्म टेस्ट आपण कशा डिफरन्शिएट करू शकतो, म्हणजे दोन कंपाऊंडला कसं डिफरन्शिएट करायचं. एक कंपाऊंड आयडोफॉर्म टेस्ट देतो, दुसरा कंपाऊंड देत नाही. तर याच्याबद्दल आपण बघत होतो. तुमच्या समोर काही स्ट्रक्चर्स आहे आता, त्याच्यामध्ये आपण सुरू करू बेस पासून. मला सांगा 2 प्रोपॅनॉल आणि 1 प्रोपॅनॉल याच्यातला सेकंडरी अल्कोहोल कोणता? नावामध्येच आहे त्याच्या. सगळ्यांना आवाज येतो ना माझा नीट? हो सर. हो सर. सगळ्यांचे आन्सर आले पाहिजे. बोला. 2 प्रोपॅनॉल, प्रॉप म्हणजे किती कार्बन? 3. सेकंडला काय? OH. आणि तो 1 प्रोपॅनॉल म्हणजे 1 नंबरला OH. मग याच्यामध्ये हा सेकंडरी झाला आणि हा कोणता झाला? प्रायमरी. मग हा कंपाऊंड आयडोफॉर्म टेस्ट देणार आहे, हा देणार आहे का? नाही. म्हणजे आपण दोघांवर सेम रिएक्शन केली तर आपल्याला एका ठिकाणी येलो क्रिस्टल भेटते, म्हणजे याच्याकडं, आणि याच्याकडे भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही इझिली सांगू शकता की सेकंडरी कोणता होता आणि प्रायमरी कोणता होता. ही झाली त्याची टेस्ट, जेणे आपण चेक करतो की गिव्हन कंपाऊंड आयडोफॉर्म देतो का नाही देत, मिथाइल कीटोन आहे का नाही त्याच्यामध्ये. 4 नंबरचा बघा एकदा. 4 नंबर मध्ये ऍसिटोफिनॉल लिहिलाय आणि बेन्झोफिनॉल लिहिलाय. कोणाला स्ट्रक्चर माहिती का त्याचं? ऍसिटोफिनॉलचं बेंझिन रिंग CH3OH. परत एकदा बोल. बेन्झिन रिंग, त्याला CH3OH. असा का? आणि बेन्झोफिनॉलचं काय? 2 बेन्झिन रिंग ना. इकडे पण एक बेन्झिन. समजा याच्यामध्ये आहे का मिथाइल कीटोन? नाहीये. याच्यामध्ये मिथाइल कीटोन आहे, म्हणजे हा टेस्ट कशी देणार? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं पण आपल्याला करता आलं. त्याच्यानंतरून 2 पेंटॅनॉल, पेंट म्हणजे 5, 1 2 3 4 5, 2 नंबरला OH, 2 पेंटॅनॉल झाला. आणि पुढे लिहिले 3 पेंटॅनॉल, 1 2 3 4 5, 5 काढले आणि 3 ला काढलं OH. ओके. मग आता या दोघांना डिफरन्शिएट करता येईल का नाही येणार ते सांगा. बोला. हा दिलेला कंपाऊंड कोणता आहे? सेकंडरी. सेकंडरी. हा कोणता आहे? सेकंडरी. सेकंडरी. ओके. मग हा सेकंडरी आहे. मग खरं तर दोघांनी पण आपल्याला येलो कलर दिला पाहिजे, क्रिस्टल्स दिले पाहिजे. मग आपल्याला यांनी डिफरन्शिएट करता येईल का? नाही येणार. हा, सध्या आपण असं कन्सिडर केलं. दुसऱ्या कंपाऊंड मध्ये काय आहे? CH3 आणि इथं तुम्हाला H दिसतंय, म्हणजे हा कोणता कीटोन आहे? मिथाइल आहे. हा देतोय टेस्ट. हा देईल का एकदा चेक करू. 1 2 3 4. आता याला इथं CH3 नाही, CH2, म्हणजे हा देणार नाही. याचा काहीच प्रॉब्लेम नाही. एवढं क्लिअर आहे? हो सर. आता काल पण आपण एका पॉइंटवर थांबलो होतो, आज पण तिथंच आहे. मला उद्या येताना हे सांगायचं, हे दोघं कसे डिफरन्शिएट होतात. मला दिसतात ना, हा पण प्रायमरी आणि हा पण प्रायमरी दिसतो. सॉरी, हा मिथाइल आहे, हा प्रायमरी. आणि आत्ताचं कन्फ्युजन आहे की तुमचा 2 पेंटॅनॉल आणि 3 पेंटॅनॉल मध्ये दोन्ही पण सेकंडरी. मग त्यांना आपण कसं काय डिफरन्शिएट करणार आहे? आपल्याला एक सेकंडरी पाहिजे होता, दुसरा प्रायमरी किंवा टर्शरी किंवा मिथाइल पाहिजे होता. तुम्हाला दोन्ही पण सेकंडरी दिले. मग आता कसं करणार? होमवर्क कळला? ऑप्शन कोणकोणता? पहिला आणि बोला तिसरा. नेक्स्ट. नीटला आलेला क्वेश्चन याच्या आधी. फेरॉन्स. फेरॉन्सला म्हणतात क्लोरोफ्लोरोकार्बन्स, CFC म्हणतात त्याला थोडक्यात. सो एवढंच विचारलंय, फेरॉन्स म्हणजे काय असतात, त्याचं स्ट्रक्चर वगैरे.
तुमच्या समोर डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन टेट्राक्लोरो डायफ्लोरो इथेन. आणि मोस्ट युजफुल हा आहे, त्याचं नाव आहे फेरॉन 12. ओके. या ठिकाणी तुम्हाला आर आहे, आरचा चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये. आणि इथं तुमच्याकडे O2 आणि पुढे H3O आहे. तो O2 चं स्ट्रक्चर काय असतं? O डबल बॉन्ड O. थोडक्यात R चा अटॅक इथं होणार समजा या ठिकाणी, किंवा एवढं करण्यापेक्षा एक साधा सिंपल बघा, 3 नंबरचं लक्षात आहे. या रिंगला नाव काय? त्या दिवशी नाव सांगितलं होतं मी. इपॉक्सी. इपॉक्सी नाही म्हणायचं. इपॉक्सी. मी कुठं वाचलं असेल तर ते तसं म्हणू नका, ते शॉर्टकट येतो. ठीक आहे. इट इज अ इपॉक्साइड रिंग. आर वरती चार्ज कोणता? निगेटिव्ह. निगेटिव्हचा अटॅक पॉझिटिव्ह. बॉन्ड बिकम्स चार्ज. आर ला Mgx आहे आणि आता जस्ट तुम्ही जोडला कार्बन, त्या कार्बनला शेजारी एक कार्बन आणि त्या कार्बनला पुढे O वरती मायनस चार्ज आलेला आहे. सो सांगायचं काय की याचा OH होणार, नंतर Mg नेहमी निघून जातो, RCH2CH2OH म्हणजे अल्कोहोल तयार झाला आणि इथं बघा तोच तयार झाला, RCH2CH2OH. सो प्रत्येक ठिकाणी एकच आहे, ग्रिग्नार्ड रिएजंटचा निगेटिव्ह ग्रुप तुमच्या दिलेल्या कंपाऊंडच्या पॉझिटिव्ह साईडवर अटॅक करतो आणि आन्सर तुमचं येतं. ठीक आहे. आता आपण एक बघितलं होतं, तुमच्या लक्षात असेल तर, की जर तुमच्याकडे फॉर्मल्डिहाइड असेल, फॉर्मल्डिहाइड, तर त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन करतो? हा प्रायमरी अल्कोहोल. बाकी सगळ्या अल्डिहाइडचं कशात करतो? ग्रिग्नार्ड रिएजंट सेकंडरी. आणि कीटोनचं कशात करतो? बोला. टर्शरी. मग हा अल्डिहाइड आहे ना, मग अल्डिहाइडचं काय करणार तो? सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. हा कीटोन आहे, कीटोनचं काय केलं बघा? टर्शरी अल्कोहोल. बाकी मग हा कोणता ग्रुप आहे? एस्टर. हा पण कोणता? एस्टर. हा पण कोणता? एस्टर. एस्टर मध्ये काय होत असेल एकदा चेक करू. एस्टर असा असतो, लक्ष द्या. आर वर निगेटिव्हचा अटॅक इथं होणार, हा होणार स्टॅबिलाइज. OR इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. OR बाहेर गेला. आता OR बाहेर गेला, तो निगेटिव्ह होता, Mg 2 निगेटिव्हला शोधतो, म्हणजे Mg कोणाला घेऊन जाणार? OR. मग आता तुमच्या कंपाऊंडला अटॅच काय झालं? R. म्हणजे एस्टरचं कन्व्हर्जन कशात झालं? येस बोला. कीटोन. समजलं का नाही? हो सर. सर रिपीट करा. समजा 1 मिनिट रिपीट करायचं आहे. त्यांनी काय दिलं बघू, त्या हिशोबाने सांगतो तुम्हाला. समजा आपण एक्झाम्पल कोणतं उचलायचं, त्याला हा घेऊ इथला RC डबल बॉन्ड OET हा घेतला. ठीक आहे. याच्यावर चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. इथं याचा अटॅक होणार. अटॅक झाल्याच्या नंतर नेहमी काय होतं, तुमच्या बॉन्डचा चार्ज वगैरे होतो. सो मी तसं करून देतो. इथं बॉन्ड बिकम चार्ज झाला RC, त्याला अटॅच काय झाला? RMg पुढे X, आणि O चा काय झाला बोला? O मायनस पुढं OET. ठीक आहे. आता या स्ट्रक्चर मध्ये ऑक्सिजनवर जो चार्ज आहे, काय काय होणार नीट बघा आता बरं का. ऑक्सिजनवर जो चार्ज आहे तो रिटर्न येतो, चार्ज बिकम्स बॉन्ड. मग हा लिव्हिंग ग्रुप कोणता आहे? OET बाहेर पडतो, पण तो स्वतः कसा आहे? निगेटिव्ह, म्हणून तो कोणाला बरोबर घेऊन जाणार? Mgx. हा दुसरा निगेटिव्ह, म्हणजे Mg ला त्याचे 2 निगेटिव्ह ग्रुप भेटले. पुढे काय झालं? RC डबल बॉन्ड O, आणि त्याच्या पुढे कोणता ग्रुप अटॅच झाला बोला? R. सो इथं बेसिकली तयार काय झालं? कीटोन. तुम्ही म्हणाल इथं तर अल्कोहोल आहे, पण इथं अजून काय मिसिंग आहे, म्हणजे काय ऍड करायचं राहिले? वॉटर. वॉटरचा अटॅक करा.
ओके, इथं तुम्ही बघा ऑक्सिजनचा अटॅक इथं होणार आणि इथं मी डायरेक्ट करतो. वॉटर मधलं रिमेनिंग काय राहिला H प्लस RCr, बॉटमला नवीन ऑक्सिजन आला, OH आला आणि वरती तुमचा जो कार्बोनिल आहे तिकडे पण काय आला, OH आलेला आहे. ठीक आहे. काहीतरी मिसिंग आहे. टर्शियरी अल्कोहोल झाला, इथपर्यंत आले. वॉटरचं ऍडिशन केलं ना, नाही. कीटोन पर्यंत सगळ्यांना समजलं इथपर्यंत? हो सर. आता कीटोनचं नंतरून ते बनवतात ते टर्शियरी अल्कोहोल. सो परत एकदा आपण वापरणार ग्रिग्नाट. हा 2 टाइम्स. ग्रिग्नाट कीटोनवर कोणता अल्कोहोल देतो? टर्शियरी. साधं सिंपल करून दिलं. कळलं एवढं? हो सर. ओके, नेक्स्ट. बाकी मी स्किप करत चाललोय पुढं, ज्या सिंपल रिॲक्शन येतात. बरं, चॅप्टर हाफ संपला. हॅलो अल्केन संपला. आता काय हॅलो अरिन. हा, नाव तुम्हाला दिसत असेल. रिंग, एरोमॅटिक रिंग दिसतील, त्याला हॅलोजन जोडलेला आहे. क्लोरोबेन्झीन, 2 क्लोरोटोलिन. अच्छा, बरं आला कंपाऊंड आला. चला याचं थोडं बघू. चला याचं नाव सांगा मला. तुम्हाला जेवढे नाव बनवता येतील तेवढे बनवा या कंपाऊंड. करा सुरू, बोला. क्लोरोटोलिन. परत बोल एकदा. 2 क्लोरोटोलिन बोलले का? हो 2 क्लोरोटोलिन. हा, ते तर दिलेलं आहे. दुसरं काय एखादं सांगा. दुसरं काही नाव अजून? 2 क्लोरो 1 मिथाइल बेन्झीन. थांब एक मिनिट. 2 क्लोरो 1 मिथाइल One- बेन्झीन. मग तू क्लोरीनला 2 नंबर का दिला? बाकीचे पण बोला रे. तिने सांगितलेलं बरोबर आहे का? 2 नंबर द्यायचा क्लोरीनला. बरोबर आहे. बरं तू सांग, क्लोरीनला 2 नंबर का दिला? सर ती आयपीएससी ऑर्डर मध्ये दिलेलं होतं. अच्छा, मग IUPAC च्या ऑर्डर नुसार नीट बघा का आता काय सांगते. तिने नाव दिलं आणि त्या नावात बेन्झीन घेतलं, म्हणजे बेन्झीन तुमची मेन चेन आहे. मेन चेनला दोन्ही जे काय जोडले ते फंक्शनल ग्रुप नाही, मग ते काय आहे? सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंटला नंबरिंग कसं देतात? बाय विच ऑर्डर? अल्फाबेटिकल ऑर्डर. CH3 ला काय म्हणतात? मिथाइल. क्लोरीनला क्लोरो. पहिला कोण येणार? क्लोरो. मग मी तुम्हाला तेच विचारलं. मग पहिला जर हा आला तर याला नाव दुसरं येणार. मग आता नाव बोला. 1 क्लोरो 2 मिथाइल बेन्झीन. 1 क्लोरो 2 मिथाइल बेन्झीन. बरं ठीक आहे, असं एक नाव झालं. अजून एखादं नाव सांगा ऑर्थो मेटा पॅरा वापरून. 2,4,6 ट्रायक्लोरोटोलिन. काय म्हटलं तू? परत बोल. 2,4,6 ट्रायक्लोरोटोलिन. 2,4,6 हे असं कसं काय? याचं नाव पाहिजे आपल्याला. सॉरी, मी काढलेलं स्ट्रक्चरचं. असं नाव येईल का सांगा? ऑर्थो डॅश क्लोरोटोलिन होईल का? हो सर. हो सर. ठीक आहे. सो हा कंपाऊंड नीट लक्षात ठेवायचा, तुम्हाला कन्फ्युज करतात. आणि NCERT मध्ये नीट दिलेलं आहे, तिथं जाऊन बघा. इथं त्यांनी एकच नाव दिलंय तसं. मी बाकी सगळे सांगितले तुम्हाला. त्याच्या पुढं 3 नंबरचा सोपा आहे. 2, 4. हा, परत 3 नंबरला तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही बेन्झीन म्हणणार का टोलिन म्हणणार. आपलं काम सिंपल ठेवायचं नेहमी, म्हणजे काही कन्फ्युजन होत नाही.
बेन्झिन म्हणण्यापेक्षा सिंपल काय आहे? टोलिन. टोलिन मध्ये परत CH3 ला परत नाव नाही द्यायला लागेल सेपरेट. CH3 पासून तुम्ही इथं आले क्लॉकवाईज जायला लागेल 1 2 3 सॉरी 1 2 3 मी 2 4 डायक्लोरोटोलिन म्हटले. 2 कुठून आला? सॉरी इथून 1 2 3 4 2 4 डायक्लोरो काय आला? टोलिन. नेक्स्ट, आता आपल्याला कोणते कंपाऊंड बनवायचे? अरेंज सिस्टीम. बघा, तुम्ही हे हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये पण केले 11वीला. या रिएक्शन माहिती पण असतील तुम्हाला. रिंग वरती हॅलोजन ऍड करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन. आपण कोणता केला? क्लोरीन. मग काय केलं? Cl2 घेतला. कॅटलिस्ट काय वापरला? AlCl3. इथं H होता, H ची जागा Cl ने घेतली. सो दॅट रिएक्शन इज अ सबस्टिट्यूशन ना. एकाची हा सबस्टिट्यूशन झाली ती. आता मी कोणता पण एज दाखवला, तुम्ही म्हणाल हाच का दाखवला? मी कोणताही दाखवला. रिंगचे सगळे कार्बन कसे? सेम. मी इथं एज दाखवला म्हणजे इथंच क्लोरीन आला पाहिजे असं काही नाही. क्लोरीन आला तरी चालेल, ते रिंग फिरू शकते. बर, दुसरा तुमच्याकडे फिनॉल होता आणि आपण 3 रिएजंट बघितले त्या दिवशी. PCl3 पुढे बोला. PCl5 SOCl2. या तिघांचा एकच रोल आहे, वेदर इट इज अल्कोहोल और ऍसिड. त्या OH चा काय बनवतात ते? Cl. या ठिकाणी पण OH चा काय केला? Cl. POCl3 HCl तुमचा साइड प्रॉडक्ट आहे. अजून एक इथं दाखवले त्यांनी, हा त्यांनी C6H5 म्हणजे फिनॉलच वापरलेला आहे, 3 टाइम्स घेतलाय आणि त्याच्यावर POCl3 यूज केला तर तुम्हाला हा कंपाऊंड भेटतो. हे जाऊ दे, साइड रिएक्शन, हे सगळं इम्पॉर्टंट नाही. आपल्याला सध्या जे बनवायचं ते तुमच्या समोर आहे. इथं भेटला अरेंज सिस्टीम, इथं भेटली अरेंज सिस्टीम विथ हॅलोजन. 2 रिएक्शन समजले एवढ्या? प्रश्न? यस सर. काल काहीतरी होमवर्क दिलता, आठवा? काय होता? 3 कॉलम आठवले का? नाही, तुम्हाला नव्हतं दिलं का? नाही सर. नाही. ठीक ठीक, 11th ला असेल. बर, केमिकल प्रॉपर्टी मध्ये क्लोरोबेन्झिन हे NaOH यूज केला, टेम्परेचर दिलं, प्रेशर दिला, ऍसिडिक मीडियम दिलं तर क्लोरीनची जागा OH घेतो. पण ही रिएक्शन काय म्हणजे अशी दिलेली नाही. तुम्ही NCERT मध्ये जाऊन बघा, तिथं 3-4 रिएक्शन एका खाली एक दिलेलं आहे. यांना सांगायचं काय ते बघा तुम्ही. खरं बघायला गेलं तर रिंगला क्लोरीन जोडलाय आणि क्लोरीनचा इफेक्ट कोणता असतो? मायनस आहे. आणि त्याच्या लोन पेअरचा कोणता असतो? प्लस आहे. ठीक आहे, ते प्लस आहे. हा, मग तरी पण हॅलोजनचा आपण कोणता जास्त कन्सिडर करतो? मायनस आहे. मायनस आहे. पण आता NaOH च्या OH ला तर रिंगवर अटॅक करायचं एवढं सोपं नाही, कारण बेन्झिन ही हायली इलेक्ट्रॉन कशी असते? रिच. हायली इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे खूप इलेक्ट्रॉन आहे, त्यात त्याच्यावर निगेटिव्हवर अटॅक होणार नाही. आपल्याला वाटेल तिथं क्लोरीन आहे आणि मग हा डेल्टा मायनस आहे, हा डेल्टा प्लस. हा होणारच नाही प्लस, कारण तो sp2 कार्बनचा आहे, बेन्झिनचा आहे. मग आता तरी पण आपल्याला रिएक्शन करायची असेल तर आपल्याला काय सपोर्ट घ्यायला लागतो? टेम्परेचर आणि कोणाचा? ATM कसलं युनिट आहे? प्रेशर. प्रेशर. हे केल्यानंतरून OH येतो, हा बाहेर जातो आणि या ठिकाणी तुम्हाला फिनॉल भेटतो. ठीक आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही बाबा, आपल्याला कॉस्ट कटिंग करायची, कमर्शियल रिएक्शन करायची, तर आपण एवढं टेम्परेचर प्रेशर नाही देऊ शकत. तर मग क्लोरोबेन्झिनच्या ठिकाणी कोण घेणार? मग पॅरा, याचं नाव सांगा. पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन. पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की 4-नायट्रोक्लोरोबेन्झिन. याला काय म्हणणार? 2,4-डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. याचं नाव काय? 2,4,6-ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. मग आता याच्यात काय होतं की तुम्ही जर जेवढे NO2 वाढवतात, NO2 रिंगचे इलेक्ट्रॉन काय करतात? विड्रॉ. ओढतात.
ओढतात. आता 2 NO2 हे पण ओढणार, 3 NO2 अजून जास्त ओढणार. मग रिंग इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतीये, म्हणजे रिंगचा जो कार्बन आहे इथला तो हळूहळू पॉझिटिव्ह होत चाललेला आहे. मग आता टेम्परेचर न देता डायरेक्टली न्यूक्लियोफाइल येतो, अटॅक करतो, क्लोरीनला बाहेर डिस्प्लेस करतो. सो हा पॉइंट इथं मेन आहे. अजून एक काय काय पॉइंट आहे बघा. पहिल्या रिएक्शन मध्ये टेम्परेचर प्रेशरची गरज होती, खाली जर त्यांनी रिएक्टिव्हिटी ऑर्डर दिली याच्यामध्ये अजिबात गरज नाहीये. पहिला पॉइंट हा. दुसरा काय, जिथं त्यांनी लिहून दिला नाही तो, इथं NO2 जोडून चालेल का? नाही. नाही सर. कारण त्याचा मेटाला इफेक्ट काय असतो? 0. 0. तिथं नाही चालणार, म्हणजे तो 2, 4 आणि 6 लाच पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं जे दिलं नाही ते कोणी जेई वाले असेल त्यांच्यासाठी सांगून देतो, रेकॉर्ड नाही केला तो पॉइंट, कारण तो एक तर भेटणार नाही कुठं आणि तुम्ही कन्फ्युज होता. मग फिटिंग रिएक्शन, फिटिंगचा अर्थ काय होतं? एखादी गोष्ट दुसऱ्याला काय करायची? जॉईंट फिट करायची. मग आता फिटिंग रिएक्शन नुसतं नाव असेल तर 2 रिंग आहे, म्हणजे दोन्ही सिस्टीम कोणत्या घेतल्या? अरिन. क्लोरीन आणि क्लोरीन कोणाबरोबर रिमूव्ह होणार? Na. तर ही रिंग कोणाला अटॅच होणार? या रिंगला. एक रिंग दुसऱ्या रिंगला फिट बसली, म्हणून रिएक्शनचं नाव काय? बोला. फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन. आणि याच्यामध्ये 2 फिनाइल रिंग आहे, सो डायफिनाइल झाला. आता वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये काय होतं? एक एरोमॅटिक सिस्टीम असते आणि दुसरी कोणती असते? ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक. तेच होतं सगळं. क्लोरीन Na रिमूव्ह होतात आणि रिंगला चेन जॉईंट होती. सो ही रिएक्शन आहे वुड्स फिटिंग. त्याच्यात अरिन आणि दुसरी सिस्टीम आहे अल्काइल सिस्टीम आहे. आणि दोन्ही रिएक्शन मध्ये एरो वरती काय वापरलं? ड्राय इथर आणि हीट. बर, आता एक पॉइंट आहे, मला सांगा आधी रिएक्शन कळली का? हो सर. हो सर. एक मिनिट. फिटिंग आणि फिटिंग मध्ये नेक्स्ट परत सांगा ना एकदा. कोणती? या दोन्ही का? डिफरन्स सर. परत बोल एकदा. दोघांमधला फरक म्हणते. हो सर. अच्छा. फिटिंग रिएक्शन मध्ये फिटिंग रिएक्शन मध्ये दोन्ही रिंगच असणार आहे 100%. रिंगला जॉईंट होणार, म्हणजे दोन्ही सिस्टीम कोणत्या आल्या? एरोमॅटिक. आणि इथं एक एरोमॅटिक आणि दुसरी कोणती असणार आहे? ॲलिफॅटिक. ज्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या सिस्टीम असतात त्याला वुड्स फिटिंग रिएक्शन म्हणतात. आणि ज्या ठिकाणी सायंटिस्टचं नेम नाही, फक्त रिएक्शनचा टाईप आहे, दॅट इज अ फिटिंग. फिटिंग मध्ये दोन्ही पण सेम असणार. कळलं? हो सर. बर. आता ही रिएक्शन तर माहितीच असली पाहिजे तुम्हाला. कोणती रिएक्शन आहे? रिंग वरती हॅलोजन ऍड करणं. मगाशीच सांगितलं रोहनने. कोणती? हॅलोजिनेशन. हॅलोजनेशन. हॅलोजनेशन का बरं इथं इथंच झालं? कारण रिंगला ज्यावेळेस असा ग्रुप असतो जो प्लस आर इफेक्ट देतो, तर ती रिंग कोणत्या डायरेक्टिंगला असते? ऑर्थो पॅरा. म्हणून प्रॉडक्ट पण त्याच ठिकाणी आपल्याला भेटतात. खाली लिहिलेलं पण आहे त्यांनी नोट मध्ये. इथं बघा, आता हे 2 ऍसिड दिसले की कोणती रिएक्शन असते? डिहायड्रेशन. काय काय काय? सल्फोनेशन सर. अजिबात नाही. नायट्रेशन सर. नायट्रेशन मध्ये काय तयार होतं? NO2 प्लस इलेक्ट्रोफाइल येतो, तो तयार होतो आणि अगेन तो ऑर्थो आणि पॅराला प्रॉडक्ट देतो. जर कधी विचारलं चुकून कोणती रिएक्शन आहे, रॅन्डम विचारलं तुम्हाला की मग सांगा कोणता मेजर प्रॉडक्ट आहे, तर जनरली मेजर कोणता असतो माहिती? पॅरा. कारण क्राउडिंग कसं आहे? कमी क्राउडिंग कमी, लांब आहे ना एकमेकांपासून. हा सर. कधीतरी असं होतं की ऑर्थो येतो स्टेबल, मग त्या ठिकाणी काहीतरी दुसरं असतं, हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे होतं. पुढं अरे काय चाललंय?
सल्फ्युरिक ऍसिड वापरल्यावर जो ग्रुप ऍड होतो तो SO3H असतो, त्या रिएक्शनला काय म्हणायचं? सल्फोनेशन. सल्फोनेशन. कोणता ग्रुप ऍड होतो? SO3H. SO3H. ठीक आहे. आता ही जी रिंग आहे याच्यावर मी काहीतरी रिएक्शन करणार. माझ्याकडे CH3 आहे आणि एक लिव्हिंग ग्रुप आहे Cl. तर CH3 ला कोणता ग्रुप म्हणता तुम्ही? मिथ. कोणता आहे? अल्काइल. So type of reaction is a बोला. अल्कायलेशन. अल्कायलेशन. कोणती? अल्कायलेशन असायलेशन फ्रीडल अल्कायलेशन की असायलेशन? अल्कायलेशन अल्कायलेशन. परत एकदा. दोन टाईपचे रिएक्शन आहे. फ्रिडल क्राफ्ट मध्ये दोन असतात, एक अल्काइल ग्रुप आणि दुसरा कोणता असतो? असाइल ग्रुप. साइड ग्रुप. सो प्रत्येकाला एक लिव्हिंग ग्रुप जोडायचा, कोणता? क्लोरीन. हा ऍड होणार आर किंवा त्यानंतर हा ऍड होणार आणि arrow वरती काय अनहायड्रस काय पाहिजे? LCH3. ठीक आहे. या सगळ्या रिएक्शन 11वीच्याच होत्या हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. बर, मला बघू द्या आता बिगिनर बॉक्स काय करायचं. 2-3च रिएक्शन. तुमचा अभ्यास झालाय का ते सांगा. ऑर्थो पोझिशनला बरोबर आहे. बाकी मी काही बघणार नाही क्वेश्चन कडे, पुढे जाऊ आपण. हा, हे पण झालं बघा. CH-Cl3 ची प्युरिटी कशी चेक करतात ते तुम्ही बघून घ्या नंतर, ते सांगितलं होतं तुम्हाला. प्युअर CH-Cl3 आणि प्युअर CHI3 कसा डिफरन्शिएट करायचा हा पण थेअरीचा प्रश्न आहे. पायरीन इज यूज. पायरीन कुठे वापरतात नंतर बघा, थेअरीचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग अंडरगोज हायड्रोलिसिस मोस्ट इझिली? मोस्ट इझिली म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. आता असं डायरेक्ट वॉटर ऍड होत नाही रिंग वरती, मग ऍड काय होतं? H का OH त्याच्यातला? OH. मगाशीच झालं ना, NO2 इलेक्ट्रॉन काय करतो? विड्रॉ. घेतो. मग विचार करा, मुद्दाम Option कंपाऊंड four. असं गोल फिरून दिलाय बघा तुम्हाला 4 नंबर मध्ये. ऑप्शन 4. ऑप्शन 4. हे पण हे थेअरीचा इन्सेक्टिसाइड DDT वर आलेला प्रश्न असा आहे. पुढं तिथं बघूनच कर, ती कार्बालॅमाइन टेस्ट आहे ज्या ठिकाणी प्रायमरी अमाइन लिहिलं ते. रेफ्रिजरंट म्हणून कोणता वापरता माहिती कोणाला? क्लोरोफ्लोरोकार्बन. कोणता? 4 नंबरचा सर, क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे. पुढे आयडो फॉर्म दिले. हा फॉस्जिन गॅस मी सांगितला होता, क्लोरीन बेस्ड येतो, तो लक्षात ठेवा. कार्बोनिल क्लोराइड. ऑप्शन नंबर 3. बर. वेन अल्काइल मॅग्नेशियम हायड्राइड रिएक्ट विथ, ठीक आहे, ग्रिग्नार्ड आणि अमाइनची रिएक्शन दिलेली आहे. दिले की क्लोरोफॉर्म ऑन रिएक्शन विथ ऍसिटोन. ऍसिटोन कीटोन हे क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला माहिती आहे बघा. बाकी विशेष काही दिसत नाहीये. हे तर 21 नंबरचा थेअरीचा प्रश्न आहे. ओझोनला डिप्लेक्ट कोण करतं? क्लोरोफ्लोरोकार्बन. कार्बन्स. 22 मध्ये तुम्हाला विचारलं SN1 मेकॅनिझम कोणतं आहे? रिएक्टंट रिएजंट समोर ठेवायचे, आन्सर येऊन जातं लगेच. तुम्ही ट्राय करा. आपण दुसरा चॅप्टर सुरू करू, चालेल ना?